नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात स्वागत करते मी संपदा आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा स्वागत करते. हा कार्यक्रम किंवा यात वेगवेगळे विषय हाताळताना काही काही प्रसंग डोळ्यासमोर अगदी लक्कन येऊन जातात. घरात गडबड उडते, घाईघाईने इतस्ततः पसरलेले कपडे कुठल्या तरी कपाटात कोंबले जातात, नवीन चादरी घातल्या जातात, खाली सतरंजी अंतरली जाते, पेनं कुठेतरी इकडची तिकडची पडलेली फ्लॉवर पॉटमध्ये झाकली जातात. हे सगळं का होतंय माहिती आहे? कारण त्या घरातल्या मुलीला बघायला एक मुलगा येणार आहे. आता हे सगळं ऐकलं की चकित व्हायला होतं की असं अजूनही मुलींनी स्वतःला पाहून घ्यायचं हा जमाना आहे. पण पूर्वी याच्या मागची मानसिकता काय होती, त्याच्या आधी काय टप्पे असायचे आणि आता त्याचं खरं स्वरूप काय असलं पाहिजे. शरदजी आपल्याबरोबर आहेत, त्यांना हा प्रश्न विचारते की कुंडली आली की मुंडावळ्या आल्या आणि त्याच्या आधी हा कांदे पोह्याचा कार्यक्रम आला. याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? हे कसं टप्प्याटप्प्याने जायचं पूर्वी लोक? पूर्वी ठीक होतं, मुलींना बोलायची सोय नव्हती. पण किती वाईट ना की मुलीला दाखवायला नेणं म्हणजे भाजीपाल्यासारखं. बरं ठीक आहे, असं काहीतरी दोघांनी एकमेकाला भेटलं पाहिजे. आज तुम्ही हॉटेलमध्ये भेटता, इतरत्र सन्मानाने मुलीला घरी बोलवलं इथपर्यंत ठीक आहे. पण त्या मुलांनी किती माणसं आणावीत बरोबर. काकू येते, मामी येते, मुलाची मोठी बहीण येते आणि सगळी गँग, परत शब्द वापरतो मी, ही अशी टोळी असतात लोक बसलेली असते. मी असं बसलो आणि माझ्याकडे तू संपदा बघत बसलीस ना तरी मला वाटतं काय बटन राहिलं का काय, माझं एवढी का अशी बघते. केवढी माणसं बघत असतात. काय त्या मुलीनं करायचं? तिला नको बघायला त्या मुलाकडे, पण ती अशी खाली मान घालून माती उकरत असते. आता माती उकरण्याची सोय नाही, माझं कुठेतरी खाली बघते. ह्यानी तुम्हाला जजमेंट येईल का त्या मुलीचं? त्यापेक्षा सरळ एकट्या मुलाने जावं मुलीकडे, तिच्या घरी जावं, ती कम्फर्टेबल असते. आणि मुलीच्या आईवडिलांनी सांगावं बसा तुम्ही दोघे गप्पा मारा, घरामध्ये करा असं मी का म्हणतो. तर असं झालं होतं, एक मुलगा मुलीला घेऊन ते म्हणाला हॉटेलमध्ये जा तुम्ही गप्पा मारा, आणि तिथे कोणीतरी पाहिलं, त्याला मुलगी नापसंत आणि नंतर कोणीतरी म्हणाला हा बऱ्याच मुलींबरोबर हिंडतो हॉटेलमध्ये, त्यापेक्षा घरी करा ना कार्यक्रम. आणि घरीसुद्धा कार्यक्रम करताना असं कानोसा देऊ नये आपण काय बोलतायत वगैरे, त्यांना बोलू दे काय बोलायला. त्यांनी प्राथमिक तोंड ओळख होते, नंतर मग जर वाटलं तर पुन्हा एकदा भेट घ्या, ह्यानी खूप छान होईल. पण असं मुलीलाच दाखवायला न्यायचं मला आजही वाटतं त्या पूर्वीच्या मुलीने काय सोचलं असेल. आज ही पद्धत नाही असं नाही, खेड्यापाड्यातून अजून आहे. कमीत कमी लोकांनी ज्याला लग्न करायचं त्यानेच जावं. आईवडिलांनी का बघायचं मुलीला, आमची सून कशी वगैरे, त्याला पसंत पडते आधी. आणि आईवडिलांना काय हवं मुलाला कळतं. फार चुकीची पद्धत आपल्याकडे होती. आज सुद्धा असं जे एकदम मुलीला घेऊन कुठच्या तरी हॉटेलमध्ये जाऊन आपण गप्पा मारू, ही पद्धत मला योग्य वाटत नाही. कारण कितपत ती मुलगी कम्फर्टेबल राहील सांगता येत नाही. कुठेतरी हॉटेलमध्ये बोलायचं वगैरे असं. शांतपणाने दोघे घरात बसून एकमेकांना बघून 2-3 वेळा भेटून एक अंदाज घ्या. त्याच्याही आधी व्यवस्थित ॲस्ट्रॉलॉजीकडनं रिडिंग घ्या. तुम्हाला पटू दे बाई तू अशी अशी आहेस का, हो मग तुझा नवरा असा असा आहे, आणि एकदा पूर्वकल्पना दिली ना हा ठीक आहे तुझ्यासाठी, ते इम्प्रेशन घेऊन ते बघायला जाईल. तर आधी ॲस्ट्रॉलॉजीचा गायडन्स, टेक्निकल आणि प्रेडिक्शन पार्ट, आणि मग बघायला जाणं हे जास्त बरोबर होईल. मग आता ही समजा आधुनिक पद्धत आहे की दोघांनी एकमेकांना भेटून एकमेकांना ताडायचं किंवा एकमेकांची मनं जुळू शकतील की नाही याचा पहिला अंदाज घ्यायचा. पण याच्यामध्ये पत्रिकेचं इम्प्रेशन घेऊन मुलगा येतो किंवा मुलगीसुद्धा त्या पत्रिकेचं इम्प्रेशन घेऊन येतात. पण त्याच्यानंतर असं वाटलं की जे पत्रिकेत गुण जुळत नाही आहेत, थोडेफार जे ॲडजस्ट करायला तयार आहेत, पण पहिल्यांदा पाहिल्यानंतर प्रेमात पडतात. हा असा गुंता तुम्ही कधी सोडवलाय? प्रेमात पडण्याआधी ही जी कल्पना दिलेली असते त्याप्रमाणे तो आहे का आधी बघ असं सांगितलं जातं. कुठलीही मुलगी इतकी स्वस्त नसते की पटकन प्रेमात पडेल. मुली कधीही असा आतताईपणा करत नाहीत. पहिले नेहमी ऑफर मुलांकडनं येतात बघा. पण ती मुलगी नंतर जज करते त्याला आणि मगच हा होतं. तर मुली केवळ कुठेतरी हॉटेलात त्याच्यावर गप्पा मारायला गेली आहे तर प्रेमात पडण्यापेक्षा ते व्यावहारिक दृष्टीने आधी सगळं विचारते.
पण माझा स्वभाव असा आहे, मला कोणी बोललेलं आवडत नाही. मी स्वतः व्यवस्थित वागते. तर तुमच्याकडे असं नाही ना काही मेन माइंडेड लोक. पगार किती आहे तुमचा? मुलीला नेहमी आपला नवरा आपल्यापेक्षा वरचढ हवा असतो. पगाराच्या बाबतीत, उंचीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत नेहमी आपल्या नवऱ्याचा पगार थोडा आपल्यापेक्षा जास्त असावा, त्याची उंची जास्त असावी, त्याचं शिक्षण जास्त असावं. हे का वाटतं? तर माझा पती माझ्यापेक्षा मोठाच पाहिजे. असं कधी आढळत नाही की मुलगी म्हणते चालेल मला शॉर्ट असला तरी. असं कधीच होत नाही. मग ते सगळं तुमच्या आधी अपेक्षा पुऱ्या होतात का हे त्यांनी बघावं आधी. पण तू प्रेमात पडली तर ती रीडिंग पण तपासावं, आणि त्याच्यात जर ग्रीन सिग्नल असेल तर सगळा विचार करून मग प्रेमात पडायला काय वेळ लागतो? आपल्याला अनेक गोष्टी आवडतात, त्यातली एखादी पटकन असू शकते त्या व्यक्तीमध्ये, पण तो एका मिनिटाचा खेळ नाही. संसार हा लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट आहे. जरा शांतीने विचार करा, आणि मुली निश्चितपणे नीट विचार करूनच स्टेप घेतात. अजूनही कित्येक घरांमधनं असं दिसून येतं की मुलीनी सांगायचं आईवडिलांना की हो का नाही, पण तरी त्यांच्याकडनं होकार नकार येतोय का ह्याच्यावर पण भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. तर हे थोडं जाचक आहे असं नाही वाटत? असं झालं तर त्या बाई राजकारणातल्या होत्या कोणतरी, मुलीला घेऊन मुलाच्या घरी आल्या. वेळ दिली होती 10, आल्या 11:30ला. मुलाकडचे लोक डिसेंट होते. 11:30ला आल्यावर चेहऱ्यावर जराही कुठे गिल्टी वाटत नव्हतं. बसल्या व्यवस्थित वगैरे, टेलिफोन काढला पर्समधनं आणि जस्ट अ मिनिट, CM बोलत आहेत. CM झाल्यानंतर आणि कोण बोलत आहेत वगैरे, आणि मुलाकडचे लोक शांतपणे बघत होते. एक अर्ध्या तास तेच चाललं होतं. मग त्या कुठे बाहेर गेल्या, तिथे बोलल्या वगैरे. ही मुलगी बिचारी बसून राहिली. थोडा वेळ थातूरमातूर झालं. निघाल्यावर ती मुलगी आली आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाली, माफ करा, हे असं चालतं म्हणून माझं लग्न होत नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा मुलांकडच्या लोकांच्या अनेक गोष्टी पाहतो ना, तर मुलींकडचं स्वतः तुम्ही लक्षात ठेवा, मुलीचे आईवडील मुलीला काय शिकवतात माहेरी याचा सासरी फार परिणाम होतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कन्या राशीचा माणूस आहे, परफेक्शनिस्ट आहे तो, त्याला परफेक्ट लागतं. कुठे काय पडली चपटा वगैरे तर त्याला टेन्शन येते, काय येते. आता असं काही पडलेलं स्वच्छ करणं हे किती डिसेंट माणसाचं लक्षण आहे. पण एखाद्या मुलीला आईवडिलांनी सवयच लावलेली नसते. मग इथे काहीतरी पडलंय, तिथे पडलंय, ती जाम वाकत पण नाही आणि उचलत पण नाही. पण तिच्या घरचे लोक ते म्हणतात घर आमचं आहे, आणि ते उचलून स्वच्छ करतात. आणि मग मला असं आश्चर्य वाटतं. मग तिला जर विचारलं तर म्हणजे अहो नाही, माहेरी काय झालं, माझे वडीलच सगळं करायचे. हे तुम्ही मुलीचे लाड करता, पण ती मुलगी सासरी जेव्हा जाते त्याला काय भिनले रक्तात तशाच वागतात त्या मुली. पण त्यांना स्वच्छता कळत नाही. एखादी अशीच कुठेतरी पुण्याकडची, साताऱ्याकडची मुलगी मुंबईत आली. मुंबईचं फास्ट लाईफ असतं, मुंबईच्या लोकांचे खूप चांगले गुण आहेत, तर ते भाग कळतच नाही तिला. कुठेही वस्तू अस्ताव्यस्त, केव्हाही उठायचं, उठल्यानंतर तुम्ही तिकडे राजेशाही वगलास, आता कुठे आलात तुम्ही, आणि पूर्ण इम्प्रेशन खराब होतं. मुलाकडचे लोक चांगले असले तर काही बोलत नाहीत, पण आतून नाराजी उत्पन्न होते, मग वातावरण बिघडतं. तर तुम्ही घराची स्वच्छता, स्वतःचं पर्सनल हायजीन, एकमेकाशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत ना. म्हणजे हाच प्रकार मी का सांगतोय, मुलीकडच्या लोकांचे पण काही दोष असतात कधी कधी. आपली मुलगी कुठेतरी जाणार आहे, तिथे व्यवस्थित वागली पाहिजे. तर आई पूर्वीच्या बायका ट्रेनिंग द्यायच्या, तसं करू नकोस. अलीकडे लाडवलेल्या मुली कशाही वागतात, आणि त्या म्हणतात आम्हाला सवयच नाही अशी. कधी कधी आमचे बाबा पण स्वयंपाक करायचे. तुम्हाला शरम वाटत नाही? तुमचं वय काय, बाबांचं वय काय? अशा घटना येतात माझ्याकडे, पत्रिका कोण बोला मुली, तेव्हा कळतं. आणि सर आता तर नवरा नवरी विभक्त राहतात, तेव्हा तर मुलाकडनं सुद्धा ही अपेक्षा असते. कधी कधी असं होतं की मुलालाही इतकं लाडवून ठेवलेलं असतं मुलगा म्हणून, तर ते पण कोऑर्डिनेशन तितकंच महत्त्वाचं त्याच्यावर असतं. त्रासदायक नवरे म्हणून आर्टिकल लिहिलं होतं गेस्ट रूममध्ये. असे खूप पुरुष आहेत दाढी करायला बसतात, आणि ती दाढी किती वेळ चाललेली असते त्यांची, आणि ते दाढीचं भांडं तसंच अंघोळीला जातात, बायकोने ते साफ करून ही अपेक्षा असते. असे कितीतरी त्रासदायक नवऱ्यांची उदाहरण. ह्याला कारण आहे स्वच्छतेची आवड असणं, हा सुद्धा एक मनाच्या टवटवीतपणाचा भाग आहे. आणि आता आपण इथे बसलोय ना, छान स्वच्छ वाटलं, केवढा मूड येतो.
पण इथे कचरा पडला आहे, तिथे काहीतरी कड पडलं आहे, तर आपण अस्वस्थ हो ना. तर काही लोकांना तो सेन्सच हायजीनचा नसतो. मग मी मेली पुरुषाची जात हे उदाहरण त्यासाठी दिलं होतं या ललिता बापड्यांचं. त्या म्हणतात की पुरुषांना सुद्धा कधी कधी कळत नाही की आपली बायको आहे, तिला भावना आहेत काही. कसं यायचं, फटाकन तो लेंगा किंवा पॅन्ट टाकून द्यायची, लुंगी गुंडाळायची. लुंगीवाले पुरुष डेंजरस. झोपले की कळतच नाही लुंगी कुठे जाते त्यांची, हा प्रॉब्लेम होतो. हे मी एक सहज उदाहरण दिलं आहे. पण तुम्ही व्यवस्थित जर राहिलात, सिरियलमधले लोक बघ कधी मध्यरात्री पण सुरवार आणि जब्बा असतो, काढतच नाहीत. तसं राहायला पाहिजे. म्हणजे कोणीतरी सतत इस्त्री करून द्यायला, कोणीतरी कपडे आणून द्यायला नोकरच लागतो. घड्याळात दिसते मध्यरात्रीचे 2 आणि व्यवस्थित हा कुडत्यामध्ये. बापरे, हे पण एवढं नाही उपयोगी. पण 4 लोकांसमोर तर वेगळं पाहिजे. पण ही जबाबदारी म्हणण्यापेक्षा ना बायकांचं असतं. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला आधुनिक भाषेत असं सांगायला आवडेल की मुलगी बघायला जाताना काय, मुलगा बघायला जाताना काय, बिहेवियर, वागणूक दोहोंकडची ही उत्तम आणि व्यवस्थित असायला पाहिजे. कॉन्डक्ट ऑफ द पेरेंट्स इज अन एज्युकेशन टू द चिल्ड्रन. एक्झॅक्टली. आता मला सांगा की हे मुलगी बघून झाल्यानंतर जो एक लग्नापर्यंतचा आपल्याला पिरियड देतात की एकमेकांची ओळख करून घ्या, योग्य विषयावर चर्चा करा, तर हे एवढा मध्ये काळ दिला असून सुद्धा नंतर धुसफुसायची वेळ येते. तर हा मधला म्हणजे मुलगी बघून झाल्यानंतर नंतर लग्नापर्यंतचा काळ हा कसा महत्त्वाचा आहे? ह्याच काळामध्ये आपल्याला खूप एकमेकांबद्दल जाणून घेता येतं. पण ह्याच काळात नेमकं नको ते उद्योग ते करतात कधी कधी. एका मुलाने अवास्तव अपेक्षा पण केली होती. नाही, लग्न ठरले ना आपलं, आता काय प्रॉब्लेम आहे. ते मला ठरलंय, झालेलं नाही. आज मी त्यांची मुलगी आहे, तुझी बायको अजून झालेली नाही. त्याला राग आला. तू काय समजते, मला किती मुली सांगून येतात आणि ह्या कारणाने त्यांनी सांगितलं मला उद्धट मुलीचे लग्न करायचं नाही. एक तर तू अवास्तव अपेक्षा करतोस, ती मुलगी सज्जन आहे म्हणून तुला व्यवस्थित त्यांनी समजावलं. म्हणून तू माझं राशीचक्रातलं कर्क राशीचं आर्टिकल वाचलंस तर त्यात मी लिहिलेलं आहे, एखादी कर्क राशीची प्रेयसी असेल आणि तिचा नवरा अवास्तव अपेक्षा करत असेल तर ती जगन्माता त्याला पहिल्यांदा समजावेल. तरी ऐकलं नाही, थोडेसे संस्कार काय ते शिकवेन, तरी ऐकलं नाही तर ती महाकाली होईल आणि तिचं स्वरूप दाखवून त्याला सांगेल आपलं संबंध संपले. लग्नाआधी काही दिवस पण संयम पाळता येत नाही अशा मुलाशी मला लग्न करायचं नाही, असं मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. खूप नमुने छान. आणखीन एक या प्रकाराबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की 5च दिवसांसाठी इंडियात मुलगा येतो किंवा मुलगी येते आणि मग त्या 5 दिवसामध्ये भारतातल्या मुलींना पाहिलं जातं. मग ते 5च दिवस असल्यामुळे 10-15 कार्यक्रम असे होतात आणि मग या 10-15 कार्यक्रमांमधनं एक घाईघाईने निर्णय होतो, मुलगा निघून जातो किंवा मुलगी निघून जाते परदेशात. हे असं इतकं घाईघाईने जर ठरवायचं असेल तर तेव्हा कुंडली किती आपल्याला मदत? तेव्हाच कुंडली महत्त्वाची ठरते. कारण ज्या मुलाने ऑफर दिले तो उत्तम असू शकतो, पण जेव्हा ज्योतिषी सखोल जाऊन सांगतो असं आहे, परदेशात असलं तर हरकत नाही, एक नीट कल्पना दिली कॉन्फिडंटली ते जाऊ शकते. पण काहीच माहिती नाही आणि गेली तिथे तर प्रॉब्लेम पण होऊ शकतो. म्हणून ह्या शास्त्राला पर्याय नाही की असं पटकन निर्णय घ्यायचा आणि झुरकन भारताबाहेर निघून जायचं, याच्यामुळे आयुष्याची काय डेंजरस आहे ते. परदेशाची संस्कृती वेगळी, कल्चर वेगळा. इथली जाणारी मुलगी ते वैभव सगळं बघून भाळत असेल, पण काय काय प्रकार घडतात ना तिथे. त्याला एक मार्ग आहे, त्या मुलाची कॉम्प्युटराइज पत्रिका घ्यायची, त्याचा फोटो किंवा तो स्वतः येईल त्या ज्योतिषाने टॅली करायची पत्रिका बरोबर आहे का, सखोल अभ्यास करायचा. मुलीला सांगायचं तू मी एक एक गोष्टी तुला सांगतो त्या आहेत का बघ. तुला आश्चर्य वाटेल, ॲस्ट्रॉलॉजीनी कुंडलीनी तुमच्या अंगावरच्या खुणा सांगता येतात. तुमच्या अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक खूण आहे का, जामखेड आहे का, तीळ आहे का, असं विचारता येत. हे टॅली झालं की त्याला सांगा तू जा परदेशात, पण परदेशात गेल्यावर ह्या मुलाची जी मानसिकता आहे तर तुझी जी अपेक्षा इंडियन कल्चर लक्षात घेऊन ती पुरी होणार नाही. आणि असं घडतं कित्येक वेळा. इकडनं एक मुलगी केवढी उमेद घेऊन गेली परदेशी की माझं छान प्रॅक्टिस करेन मी तिकडे वगैरे, आणि तिथे गेल्यानंतर तो नवरा इतका काही कमर्शियल निघाला, पै सगळी घरी द्यायची, बाहेर खर्च करायची नाही. आता त्याचा स्वभाव जेव्हा मी सांगितला त्यांना की बघा ह्या मुलाच्या बाबतीत हे असं त्रासदायक धोरण दिसतंय जरा,
तर नाही, ते काय असतो एकेकाचा स्वभाव. मुलीचं लग्न, ती परत आली घटस्फोट. मग ती पूर्ण कल्पना पण येते, डिवोर्स घेणार आहे, इथे हे अमुक करू नका तमुक. दुसरी गोष्ट एक जाता आता सांगतो, आपण ज्या नामस्मरण करतो ना, एक पुण्याई आपल्या मागे उभी असते. तुम्ही किती सेवा केली आहे परमेश्वराची ह्यावर पण अवलंबून असतं. मग हत्तीने गजानीच्या हाक मारली आणि गजेंद्रने हाक मारल्यावर नारायण धावत आले, तर आम्ही हाक मारल्यानंतर का नाही धावत येणार परमेश्वर? पण ती साधना लोक करत नाही. म्हणजे तुमच्या मागे धड पुण्याई नसते, धड हे नॉलेज, तुमचा विश्वास नाही, परदेशाची ओढ लागलेली आहे. आईवडिलांना सारखं वाटतं आमचा जावई अमेरिकेचा आहे, मग ट्रॅजेडी होते. तर तुम्ही विचारपूर्वक सगळे निर्णय घ्यावे आणि विचारपूर्वक लॉजिकली किती माहिती काढणार तुम्ही, तिथे तो काय करतो. इथे बसून त्या चौकोनातनं सगळं ब्रह्मांड कळतं. म्हणून प्रत्येक ज्योतिषाने अप टू डेट नॉलेज ठेवलं पाहिजे. डॉक्टर लोक कसे अपडेट ठेवतात नॉलेज, तुम्ही वाचा. अमेरिकन मासिक येतात, हे येतात, रोजच्या रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, प्रिडिक्शन्स वेगळे वेगळे येतात, नवीन ग्रहांचे शोध लागत आहेत. हे करतच नाही कोणी. बस नुसतं कोणीतरी सांगायचे ज्योतिष आहेत, खुश माणूस लगेच हात दाखवतो. पण हे डॉक्टर म्हटलं तर शर्ट नाही वर करत असतात तिकडे ना कन्सल्टेशनला, असं म्हणतात. अभ्यास सोनी प्रकटावे ना तरी झाकूनही असावे. आता अगदी एक साधा प्रश्न विचारते की पत्रिका जुळली पण प्रत्यक्ष एकमेकांना पाहिल्यानंतर अजिबात आवडले नाही, पण वडीलधारी मंडळी कायम हे समजवत असतात की अरे सगळे गुण जमलेत, मग आता एवढं कशाला, जमवून घेणं, असा योग परत येणार नाही, आणि मग त्या दडपणाखाली हो म्हणायचं. असं म्हणजे अगदी वय निघून गेल्यावर तर हे फारच होतं. तर असं होतं का की खरंच जी पत्रिका जमली आहे आणि त्यांना प्रत्यक्ष एकमेकांना पाहून आपण आवडत नाही, असं होऊ शकतं? पत्रिका जमली म्हणजे काय? जमली म्हणजे ते आवडले हे ज्योतिषांनी प्रूव्ह केलं पाहिजे. तू जे म्हणते जुळली, त्याला एक असं कारण असेल, एक ढोकळा कुंडली कुठली तरी पाठवली, त्याने गणगोत्र आणि नक्षत्र एवढंच पाहिलं आणि जुळली, पण प्रेडिक्शन पार्ट घेतला नाही. दोघांचे एकमेकाशी जे संबंध आहेत ते व्यवस्थित राहतील का, फ्युचर रिडिंग घेतलं नाही, तर असं होतं. पण मी जेव्हा पाहीन तर पहिलं हे बघीन की दोघे इन्व्हॉल्व्ह होणार आहेत का एकमेकामध्ये, आणि ती इन्व्हॉल्वमेंट इतकी गोड असते की त्या आपल्या माणसामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली असेल तर जगाची केअर करत नाही आपण. माझी बायको माझ्या मागे खंबीर उभी आहे, जेव्हा मला कळलं तर कोणी किती निंदा करो टीका करो, मी खंबीरपणे पुढे गेलो. सगळं जग एका बाजूला विरोधात असलं तरी चालतं, पण बायको नाराज आणि सगळं जग मागे उभं आहे, नाही येत ती पाहून. म्हणून मेन बिल्ड हाऊसेस, वुमेन मेक होम्स. तर हा प्रकार इथे असल्यामुळे ज्योतिषांनी नुसती टेक्निकल पत्रिका मॅच करू नये. दोघांच्या राशी पाहाव्या, दोघांच्या वृत्ती पाहाव्या, निरनिराळ्या मूडमध्ये ते एकत्र येणार आहेत, प्रेमाची, प्रणयाची सगळी भावना पाहावी, आणि ते सगळं जुळलं तर कुंडली जुळली. मग बघायला गेल्यावर तेच दिसलं पाहिजे ज्योतिषांनी सांगितलं आहे. वडीलधाऱ्या माणसाने कधी फोर्स करू नये. एक करिअरच्या बाबतीत आणि एक जोडीदाराच्या निवडीच्या बाबतीत तिच्यावर सोपं. तुमच्यासारख्या व्यक्तीकडनं हे ऐकू आलं की आता ह्या जुन्या पद्धती सोडा, मुलांनी मुलींनी एकत्र कुठेतरी छान सुरक्षित जागी एकमेकांना भेटा, एकमेकांची देवाणघेवाण विचारांची करा, हे सांगता त्या समाजाला ते आणखीन पटतं. आणि म्हणूनच या विषयावर आपण आता इथे थांबतोय.